तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. एकदा टाळ्या वाजवत गाड्या महाराजांकरता भूक तरी लागेल ते निमताने. जाऊ दे, एवढे फ्रेश राहा. फक्त 1 तासामध्ये आपल्याला चिंतन करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मला नामस्मरण आवडतंय. 4 वेळचा आचारचा अट्टहास आहे, तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. भगवान परमात्म्याने या देहाची निर्मिती केली, त्याच करता देवे दिला देह भजना गोमटा. देह देऊन चालत नाही महाराज. नुसता देह नाही दिला, देहाला इंद्रियांची योजना केली. कशा करता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी ग्रामपंचायत नाही ना का खासदार की आता. जेने तू जोडसी नारायण, नारायणाच्या जोडी करता. जेने तू जोडसी नारायण. भगवान परमात्म्याने देह दिला, देह देऊन चालत नाही, इंद्रियांची योजना केली, त्याच करता भगवंताचं या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे. नुसतं देहाला इंद्रिय देऊन चालत नाही महाराज. आतापर्यंत काळाने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. कशा करता ठेवलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी जय हो. तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी बरवे झाले आजीवरी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. कोणी आलो येत वारी. कोणी आलो उरले ते हारी तुम्हा समर्पण. 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 समर्पण बरवे झाले आजीवरी. वाचून आलो येथवरी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी. उरले ते हारी तुम्हा समर्पण. कशा करता दिलाय भगवंताने. देवे दिला देह, याच करता आतापर्यंत दिला या काळी अवकाश. नाही पावले आयुष्यानाश. कार्याकारण उरलेसेच गेले ते भूस गेलेल्याचा विचार नाही महाराज. पण तुम्हा आम्हाला काळाने जिवंत ठेवलं. कशा करता ठेवलं. कशा करता ठेवलं. कशा करता ठेवलं. भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता. मग भगवंताने या सर्व वेदाचं म्हणणं तेच, तुकोबारायांचं म्हणणं तेच, या इंद्रियांची योजना त्याच करता, या देहाची योजना त्याच करता. तुम्ही आम्ही सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. मग मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. खरं सांगा, इथं बसलेले मंडपात बसले तुम्ही आम्ही सगळे नामस्मरण करतो का. करतो का. मंडपात हा म्हणा, घरी गेलो ना का करू. करतो का. मग तुम्ही सांगा. भगवंताने सर्वांची निर्मिती याच करता केली. सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे. मग इथं बसलेलेच काय सगळेच करतात का नामस्मरण. नाही करत सगळे. जी करतात ती तरी का, जी करत नाही ती तरी का. याचं कारण शोधलं पाहिजे ना. वेदांत शास्त्र सांगते कारणात विना कार्यांना भवती. तंतू असेल तर पट, मृत्यू का असेल तर गट. ज्या अर्थी जे नामस्मरण करतात ते का करतात, जे नामस्मरण करत नाही ते का करत नाही, याचंही काहीतरी कारण असलं पाहिजे. कारण कारणावाचून कोणतंच कार्य घडत नाही. मग तुकोबाराय सांगतात ज्यांना नामस्मरण आवडतं ते का, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. का करत नाही मनुष्य नामस्मरण, का परमार्थामध्ये येत नाही, का त्याला परमार्थामध्ये नामस्मरण करण्याची वृत्ती होत नाही, का त्याला भगवंताचं चिंतन करण्याची वृत्ती होत नाही. मानवी नरदेह मिळाल्यानंतर भगवत प्राप्तीपर्यंत जाण्याकरता तो प्रयत्न का करत नाही. एवढं जर भगवंताने त्याला त्याच्या करता दिलेलं आहे, का करत नाही त्याचं कारण आहे पाप. का मनुष्य परमार्थात येत नाही. कोण म्हणतात येत नाही. सर्व आहे तुझी चिंता त्यासी. सर्व आहे तुझी चिंता त्यासी. सर्व आहे तुझी चिंता त्यासी. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी. सर्व आहे तुझी चिंता त्यासी. सर्व आहे
आवडीने महाराज प्रत्येक गोष्ट आवडीने करा. तुमची चिंता भगवंताला असते महाराज, आणि तो भगवान परमात्म्यावरती तुम्ही एकदा तरी भार घालून पहा, निश्चित तुमचं. पण माणसाचं काय झालं माहिती का, माणसाच्या डोक्यात फक्त मी करतो, बरोबर आहे का नाही. कधी तो म्हणला का देवाच्या कृपेने चाललं. आम्ही कुठे गेलो की लोक आम्हाला सांगायला सर्व, बाबा हा बंगला आम्ही बांधला, आमच्या बापाचं काहीच नव्हतं, आम्ही इथून हे प्लॉट घेतला. अरे हे सगळं करण्यामागे काय करायचंय तुम्हाला सांगू का. आता घरातला परमार्थ सांगून जातो. 2 मिनिटं शांततेत चित्ताने ऐका. माता माऊल्या तुम्ही पण ऐका. तुम्ही रोजचं नित्य कर्म करता, ते कर्म करत असताना भगवान परमात्म्याने आज सकाळी मला उठवलंय, आणि संध्याकाळी झोपेपर्यंत जे कर्म होतं हे भगवंताला स्मरून करायचं. आज त्या भगवंताची इच्छा आहे मी पखवाज वाजव, आज त्या भगवंताची इच्छा आहे मी कीर्तन करावं, आज भगवंताची इच्छा आहे आपण सगळ्यांनी टाळ वाजव, आज भगवंताची इच्छा आहे आपण कीर्तन ऐकावं. सगळं भगवंताची इच्छा आहे. भगवंताने मला महाराज काय दिलं, हे सर्व गाय गोठा मोठं दिसतंय, शेतीवाडी. भगवान परमात्म्याने मला ना ही सेवा दिली, मी शेती करतो, भगवंताचं चिंतन करतो. एवढंच मानायचंय. 7 बाऱ्यात नाव नाही लिहायचं. देव काय तुमच्या 7 बाऱ्यात नाही येत, पण एवढी सुद्धा मानसिक तयारी नाही तुमची. हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला सोडून जायचंय. सोडून जात असताना आत्ताच मानसिकता करायची, हे आपलं नाहीये, हे सगळं भगवंताचं. ही शेवटी येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, जोडिले धन ते नाचले लक्ष कोटी, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो, म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो. आता घालावयाच्या पायावरी, आता घालावयाच्या पायावरी.